सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 41 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. चंद्रा आता शशीच्या हाताला चावली आणि पुन्हा तो गाडीत बसला. गाडी सुरू झाली आणि तो सतत त्याच्या हाताकडे बघायचा आणि ती त्याला म्हणाली, जास्त दुखते का? मी जास्त चावली का? आणि शशी हसून म्हणाला, नाही, उलट गोड वाटतं. आणि हा काय विचित्र माणूस आहे असं वाटून चंद्रा त्याच्याकडे बघायला लागली. आणि सगळ्यांना असं वाटतं ना की स्टोरी इंटरेस्टिंग वाटते आणि लगेच संपते, तर प्रतिलिपीवर असेच छोटे छोटे भाग आहेत म्हणून स्टोरी तिथल्यानुसार चालू आहे. आणि मग त्यांची गाडी लोणावळा मागे टाकून पुढं आली आणि चंद्रा म्हणाली, अजून किती वेळ बसायचं गाडीत? मला आता बसवत नाही, गाडी थांबव. शशी म्हणाला, नाही, नको, मला खूप प्रवास करायचा आहे. तुला सोडून मला परत यायचं आहे, तेही रात्रीच्या आत. आपल्याला थांबता येणार नाही. आणि पाऊस आला तर? असं म्हणेपर्यंत पाऊस आला सुद्धा. तरीही शशी गाडी चालवत होता. आणि चंद्रा म्हणाली, अरे कशाला भिजायचं, थांबव की गाडी, किती पाऊस पडतोय. शशी म्हणाला, थांब, एखादा आडूसा बघून थांबूया. अशीच अधेमध्ये गाडी तर नाही थांबवू शकत ना. ती म्हणाली, आता कुठं तुझा आडूसा घावायचा, तवर भिजू आपण. असं म्हणून तिनं डोक्यावर पदर घेतला आणि आता त्यानं त्याच वेळी तिच्याकडे पाहिलं तर पिवळ्या साडीतली डोक्यावर पदर घेतलेली चंद्रा अतिशय सुंदर दिसत होती. जणू काही पिवळी धम्मक हळदच. आणि ती म्हणत होती, अरे थांबव की गाडी, तूच भिजतोस. शशी म्हणाला, कुठं थांबू, कुठं बसणार, गाडीच्या खाली तर नाही बसू शकत आपण. चंद्रा म्हणाली, पण असली कसली गाडी तुझी? त्यालावर काहीतरी पाहिजे होतं की, ऊन पावसापासून बचाव व्हायला. ही असली बिन डोक्याची गाडी काय कामाची? आणि मला तर वाटतं तू पण बिन डोक्याचा आहे. शशी चिडून म्हणाला, ऐकून घेतोय म्हणून काय पण बोलू नकोस बरं का, नीट बोल. एकतर मी तुला घेऊन जातोय ते बघ, नाहीतर बसली असती बंद पडलेल्या रेल्वे गाडीत आणि वर्ष झाले तरी तू घरी पोहोचली नसती, त्याचं काय. चंद्रा आता पावसानं भिजलेला पदर तसाच डोक्यावर घेऊन म्हणाली, मग काही उपकार करतोस का माझ्यावर? माझी जबाबदारी घेतली आहेस ना तू, मग आता जबाबदारी घेतली म्हटल्यावर तू मला नीट पोहोचवलं पाहिजे माझ्या घरी, समजलं का. शशी म्हणाला, अरे वा, बघ, मी म्हणत होतो की नाही, तू पक्की गळ्या पडू आहेस. मी कधी तुझी जबाबदारी घेतली होती ग? तुला लग्न करून इथं आणली एकानं आणि पुन्हा तुला परत घेऊन चाललाय दुसराच. आणि चंद्रा म्हणाली, म्हणून तर तू मला देव माणूस, मी तुला देव माणूस म्हणते ना, आणि त्याला राक्षस. आणि शशीनं पटकन ब्रेक दाबला आणि म्हणाला, नाही, मी देव नाही आणि मला त्याचा दर्जासुद्धा देऊ नकोस. वाटलं तर मी राक्षस आहे असं म्हण, कारण या जगात देव नाही, फक्त राक्षस आहेत. असं म्हणून त्यानं पुन्हा गाडी सुरू केली रागारागातच. आणि चंद्रा म्हणाली, देवा र देवा, तुझं आणि देवाचं काय वाकडं आहे कुणास ठाऊक. आणि शशी पुढं आलेलं एक वळण घेत स्टेरिंग वळवत म्हणाला, त्याचा विचार तू नको करू. त्याचं आणि माझं जुनं भांडण आहे, ते आमचं आम्ही बघून घेऊ. आणि चंद्रा म्हणाली, मग बस तसाच, पण गाडी थांबव की, माझी पिशवी पण भिजली आणि तुझी पण भिजते आणि तू पण भिजतोय. मग काही अंतर गेल्यावर एक झोपडं दिसलं आणि शशीनं गाडी थांबवली. दोघांच्याही बॅगा घेतल्या आणि ते दोघेही त्या झोपड्यात गेले.
बाजरीचं गूळ घेऊन भिंती बनवलेलं आणि बाजरीचंच सरमड छप्पर म्हणून टाकलेलं एक छोटं झोपडं होतं तिथं आता कोणीच नव्हतं. बहुतेक असंच आडोशासाठी केलेलं असावं एखाद्या शेतकऱ्यानं. चंद्रा आणि शशी दोघेही त्या झोपड्यात शिरले आणि दोघेही आता पूर्ण भिजलेले होते. शशीनं बाहेर येऊन वर पाहिलं तर आभाळ एकसारखं झालं होतं आणि तो मनात म्हणाला, शी, 4-5 तास तरी हा पाऊस उघडणार नाही असं वाटतंय. आज बहुतेक तो मुसळधार कोसळणार. आणि त्यानं त्याच्या खिशातून सिगारेटचं पाकिट काढलं आणि खिशातली काळीपेटी काढली तर ती पूर्ण भिजली होती आणि काडी ओढतच नव्हती. शशीनं ती काडीपेटी फेकून दिली आणि त्या झोपड्यात कुठे काही मिळते का ते बघत उभं कूड चेक करत होता. आणि बघता बघता त्याची नजर चंद्राकडे गेली तर चंद्रा आता तिचा भिजलेला पदर आणि साडी झटकत होती आणि तिनं तिचे पूर्ण केस मोकळे सोडले होते. पदर पूर्ण छातीवरून बाजूला करून ती त्या पदरानेच केस झटकत होती आणि तिला अशी बघून शशी तोंडात सिगारेट पकडून तिच्याकडे अनिमिष नजरेनं तसाच बघायला लागला. आणि चंद्राचं मात्र त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती तिचा पदर झटकत आणि केस सुकवण्यात मग्न होती. आणि काय रूप होतं तिचं, एकदम गावरान मेवा जणू. तिला अशी बघून शशीच्या काळजात आग लागायला सुरुवात झाली आणि त्याची नजर तिच्यावरून खाली पडतच नव्हती. पण त्याच्या तोंडातली सिगारेट कधी खाली पडली हे त्याचं त्याला पण कळलं नाही आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढायला मात्र सुरुवात झाली. आणि चंद्रानं आता केस झटकले, पदरही झटकला आणि मान वळवून अंगाला झटका देऊन तो पदर खांद्यावर टाकला. आणि अचानक तिची नजर तिच्याकडेच एकटक पाहणाऱ्या शशीकडे गेली आणि ती खूप लाजली. तीही आता भिजलेल्या आणि भिजून डोक्यातून पाणी थेंब थेंब गळणाऱ्या शशीकडे टक लावून बघत होती. आणि कितीतरी वेळ झालं ते दोघे असेच एकमेकांकडे बघत होते. जणू काही आधी कोण पापणी पाडेल याची दोघांमध्ये शर्यतच लागली होती. पण शेवटी चंद्रा स्त्री होती आणि निसर्ग नियमानुसार तिलाच लाज वाटणार होती आणि तिनं काहीशी लाजून तिची नजर खाली वळवली. आणि पुन्हा काही वेळानं शशी नक्की काय करतो, तिच्याकडेच बघतोय की नाही हे पाहण्यासाठी तिच्याही नकळत तिची नजर वर झाली तर तो अजूनही तिलाच बघत होता. आणि आता मात्र चंद्राची चलबिचल व्हायला सुरुवात झाली आणि ती इकडे तिकडे नजर चोरून बघू लागली. आता बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनच वाढला होता आणि शशी अचानक एक पाऊल पुढे आला. तशी चंद्रा बावरली आणि तिचे ओले केस जे गळ्यात होते आणि छोट्या छोट्या बटा चेहऱ्यावर आल्या होत्या त्या सावरण्याचा उगीचच अयशस्वी प्रयत्न करू लागली. काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यांची, लाल ओठांची, उंच कपाळ, गुबगुबीत गोबऱ्या गालांची आणि 2 भुवयांच्यामध्ये लाल टिकली लावलेली आणि मकच्या कंसात दाणे भरावे भरगच्च अशी भरलेल्या तारुण्यानं गच्च भरलेली चंद्रा खरंच त्या आकाशातल्या चंद्रापेक्षा सुद्धा सुंदर दिसत होती. आणि शशीची नजर तिला फार अस्वस्थ करत होती आणि आता त्याची भेदक तीक्ष्ण नजर तिचं काळीज चिरून आर पार जाईल की काय असं तिला वाटत असतानाच तो तिच्या आणखीन जवळ आला. तशी चंद्रा एक पाऊल मागं सरकली. मग आता एक एक पाऊल तो पुढे पुढे येत होता आणि एक एक पाऊल ती मागं मागं सरकत होती. आणि आता ती जाऊन जाणार तरी कुठं, मागं कुडाच्या भिंतीवर जाऊन धडकली आणि थांबली. आणि आता चंद्रा खूप खूप कावरीबावरी झाली होती. कधी शशीकडे बघायची, कधी इकडे तिकडे बघायची आणि याच्या मनात नक्की आहे तरी काय असं तिला वाटायचं.
आणि आता तिला तिचं संरक्षण करणारा जो विळा होता त्याची आठवणही येत नव्हती. जणू काही आता ती शशीला विरोध करणारच नव्हती. आणि असं तिला का होतंय हे तिलाही कळत नव्हतं. आणि आता शशी तिच्यासमोर अगदी पुढे येऊन उभा होता आणि चंद्रा भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडेच बघत होती. मग शशीनं त्याचा एक हात उचलला आणि तिच्या केसांच्या दिशेनं घेऊन गेला. आणि तिला आता प्रश्न पडला की हा नक्की करतोय तरी काय. आणि चंद्रानं दोन्ही हातानं तिची साडी घट्ट पकडली तिच्या मांडीजवळ आणि घट्ट डोळे झाकून घेतले. तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. आणि आता तो हात लावेल की काय, मग हात लावेल की काय असं तिला वाटत असतानाच काही वेळ गेला आणि बराच वेळ झालो त्यानं तिला हात लावलाच नाही. आणि मग चंद्रानंच हळूच तिचे डोळे उघडले आणि तिनं पाहिलं तर शशीनं तिने जेव्हा डोळे झाकल्यावर तिच्याच पाठीमागे त्या कुडामध्ये खोचलेली त्याला एक काडीपेटी दिसली होती. ती घेऊन दुसरी सिगारेट काढून ती पेटवून सिगारेट ओढत दूर काढत बसला होता आणि बाहेर पावसाकडे बघत होता. त्यानं एक हात खिशात घातला होता. दुसऱ्या हातानं सिगारेट ओढताना शशी फार आकर्षक वाटत होता आणि एकदम डॅशिंग आणि रुबाबदार वाटत होता. आणि चंद्रा मात्र त्याच्याकडे टक लावून बघत होती. आणि शशी तिला म्हणाला, काय झालं, अशी का बघतेस? तुझ्या पाठीमागं मला काडीपेटी दिसली, तीच घ्यायला आलो होतो. तुला काय वाटलं? आणि चंद्रा आता स्वतःचीच लाज वाटून इकडे तिकडे बघायला लागली आणि तोंडात फुटफुटली आणि म्हणाली, इथं काडीपेटी ठेवणारा एकदा भेटूच दे, त्याच काडीपेटीने त्याला जाग लावते. आणि शशी तिला लगेच म्हणाला, नक्कीच तुला आता असं वाटेल असेल की इथं काडीपेटी ठेवणारा एकदा भेटावा म्हणजे तू त्याच काडीपेटीने त्याला आग लावशील, हो ना? असंच सुरू आहे ना तुझ्या मनात? आणि हे ऐकून चंद्रा थक्क झाली आणि म्हणाली, तुला कसं कळलं माझ्या मनातलं? आणि शशी दूर सोडत म्हणाला, हां म्हणजे असा आज विचार करत होती, बरोबर आहे ना? म्हणजे मला जे वाटलं ते बरोबर होतं. ती म्हणाली, हो पण नक्की सांग की तुला कसं कळलं? असं म्हणून तिनं तिचे केस बांधून टाकले. आणि शशी म्हणाला, मागच्या 4-5 दिवसात तुला चांगलंच ओळखायला लागलोय. माझं सिगारेट पिणं तुला आवडत नाही आणि माझी काडीपेटी ओली झाली म्हणजे तुला बरंच वाटणार ना. आणि अशावेळी जर मला काडीपेटी सापडली तर तुझ्या मनात दुसरं काय येणार? हेच येणार ना. आणि चंद्रा आता थोडी हसली. आणि आता शशी तिला अचानकच म्हणाला, सोड ना ते. चंद्रा म्हणाली, काय? शशी म्हणाला, तुझे केस का बांधलेस? छान दिसतेस की केस मोकळे सोडल्यावर. गावंढळ नाही वाटत, शहरातली वाटतेस. आणि चंद्रा त्याला म्हणाली, सोडते की, पण तू बिडी फेकून दे. आणि शशी म्हणाला, इम्पॉसिबल. चंद्रा काहीच न कळून म्हणाली, काय म्हणालास? शशी म्हणाला, मी सिगारेट फेकणार नाही, हे अशक्य आहे. आणि चंद्रा म्हणाली, मग मी सुद्धा केस सोडणार नाही, ते पण अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे, कळलं? असं ती त्याचीच इंग्लिश ऐकून त्यालाच इंग्लिश झाडून दाखवायला लागली. आणि मग शशी खांदे उचलून म्हणाला, राहू दे, मला काय तेव्हा, छान दिसतेस म्हणून म्हणालो. आणि चंद्रा म्हणाली, मग तू पण प्यायची तर पी की बिडी, आणि मग मला काय करायचं? शशीनं आता तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा धूर सोडत राहिला. आणि काही वेळाने चंद्रानं हळूच तिचा आंबाडा सोडला आणि केस मोकळे करून एका बाजूला छातीवर घेतले. आणि शशी केव्हा तिच्याकडे बघतोय
याची वाट बघत होती. पण आता शशी तिच्याकडे बघतच नव्हता आणि चंद्रा मात्र हिरमुसली.